सर्वांना जय भीम. मित्र हो, आज बोलण्याची मनातून इच्छा होत नाही आहे. कारण संपूर्ण महाराष्ट्र, संपूर्ण आंबेडकरी समाज संविधानाला मानणारा वर्ग अतिशय दुःखामध्ये आहे. कारण परभणी या ठिकाणी जो घडलेला प्रकार आहे तो अचानक घडलेला प्रकार नसून तो प्रकार सोचून समजून प्लॅनिंग करून तो प्रकार घडवण्यात आलेला आहे असं तरी त्या दंगलीवरून वाटते. कारण अचानक घडलेली घटना थोड्या काळासाठीच असते आणि नंतर ती घटना शांत होत असते. परंतु ती घटना वाढतच जाणे आणि त्या घटनेमध्ये नंतर शासनानं त्याच्यामध्ये इंटरफेअर करून जिल्हा प्रशासन, परभणीतील पोलीस प्रशासन, जिल्हाधिकारी आणि तिथला जो PI आहे त्यांच्या समोर निदर्शनात सर्व गोष्टी माहीत असताना सुद्धा इतका मोठा तिथं एक मर्डर करण्यात आला हे या सर्वांना माहिती आहे. जर कोम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली हजारो मुलावर गुन्हे दाखल केलेत, जरी तुम्ही हजारो मुलावर गुन्हे दाखल केले, तुम्ही गुन्हा दाखल करायला काही हरकत नव्हता. ठीक आहे, आम्ही जर समजा तिथं जर काही अनुचित प्रकार घडला असेल तर तुम्ही त्याच्यावर गुन्हे दाखल केले असतील, 2 मिनिटासाठी आपण ते मान्यही करू की तुम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल, पण तुम्हाला मारण्याचा अधिकार कोणी दिला? तुम्ही संविधानाला मानणारे लोक आहात, पोलीस प्रशासन. अरे ज्या संविधानामुळेच तुम्ही स्वतः पोलीसवाले जे आहात होते तिथले, तुम्ही त्याच संविधानाची शपथ घेऊन तुम्ही पोलीस झालेले आहात आणि त्याच संविधानाची विटंबना होते. तुमच्या मनाला जनाची नाही तर किमान मनाची तरी वाटायला पाहिजे होती. अरे तुमच्या जे घरात अन्न येते ना, त्या संविधानामुळेच येते आणि त्या संविधानाचं रक्षण अनुचित प्रकार घडल्याच्या नंतर संविधानाचं रक्षण करण्यासाठी तोडफोड झाली म्हणून जर समाज जर रस्त्यावर उतरत असेल आणि तुम्ही जर त्या समाजाला, आंबेडकरी समाजाला, जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला मानणाऱ्या वर्गाला तुम्ही जर बेदम मारहाण करत असाल तर मला वाटतं तुम्ही शिकून सवरून झालेले नसून तुम्ही कोणाच्या तरी वरद हस्ताने तिथं पोलीसवाले झालेले आहात असं मला वाटते. कारण तुम्हाला संविधानाचं काहीही देणं घेणं नाही. कारण तुम्ही संविधानाला मानणारे मुळात लोक नाही. कारण कालच्या घटनेवरून हे सिद्ध होते. जर समजा तुम्ही संविधानाला मानणारे असाल तर तुम्ही तिथं शहनिशा केली असती. जे काही तिथं मुलं उपस्थित होते, हजर होते त्याच ठिकाणचे, तर तुम्ही त्यांना पकडलं असतं. परंतु तुम्ही प्रत्येक गल्लीमध्ये जाऊन जो हैदोस घातला, या गोष्टींना तुम्हाला कुठून ना कुठून तरी तुमची प्लॅनिंग असेल. तुम्हाला तुमचा जो बाप आहे कोणता जो असेल तो, त्या बापाने तुमच्या मुलांना म्हणजे तुम्हाला ऑर्डर केली आणि सांगितलं की तुम्हाला असं असं घडवायचं आहे. आणि त्या घडण्यामधून तिथं शेकडो मुलांना तुम्ही मारलं आणि त्या शेकडो मुलांमधून एका नवतरुण उच्चशिक्षित उद्याच्या वकील, जो उद्या वकील होणारा आहे, त्या वकिलाच्या माध्यमातून लाखो लोकांना तो जीवनदान देणारा वकील होता. हजारो खटले चालवणारा होता. त्या खटल्यामधून हजारो लोकांना न्याय देण्यासाठी शिकत असलेला तो मुलगा होता. आणि तुम्ही त्या सोमनाथ सूर्यवंशीला एखादा क्रिमिनल असल्यासारखं तुम्ही बेदम मारहाण करून तुम्ही त्याचा मर्डर केलात.
हे अतिशय निंदनीय आहे. मनामध्ये असं खतखत होत आहे, परंतु तुमच्याबद्दल बोलावं काय, कारण लातो के भूत बातों से नहीं मानते, त्या म्हणीप्रमाणे तुम्ही शब्दांना मानणारे लोक नाही आहात, हे त्या घटनेमधून तुम्ही सिद्ध केलेलं आहे. ज्या प्रकारे तुम्ही तुमच्या हाताने एक मर्डर केला सोमनाथचा, तिथल्या घटनेने, त्यातल्या पोलीसवाल्याने, तिथं दुसरा मर्डरसुद्धा झाला, तो म्हणजे परभणी शहरातीलच नसून संबंध महाराष्ट्रातील युवकांचे प्रेरणास्थान, ज्येष्ठांचे नेते, आमचे मार्गदर्शक आदरणीय रिपब्लिकन नेते विजयबाबा वाकोडे यांचं जे काल हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने जे निधन झालं आणि त्यांची प्राणज्योत मावळली, पण त्यांचं निधन होण्यामागचं कारण जर आपण शोधलं तर लगातार 2 दिवस ते 2 ते 3 दिवस बाबा समाजासाठी, पोरावर गुन्हे दाखल झालेले ते थांबवण्यासाठी, कोंबेन ऑपरेशन थांबवण्यासाठी ते पोलीस स्टेशनला, कलेक्टर ऑफिसला जाऊन त्यांनी इथल्या सरकारांच्या मुसक्या आवळण्यासाठी लढव्या मैदानामध्ये उतरला होता. आणि त्यामुळं त्यांना वेळेवर गोळी, वेळेवर जेवण न मिळाल्यामुळं त्यांच्या शरीरामध्ये अचानकपणे एक आजकाल प्रत्येकाला 50, 60, 55च्या वर्षा, 40 वर्षावा 30 वर्षाला गोळ्या सुरू झालेल्या आहेत, तर बाबा तर 65 वर्षाचे होते. कदाचित आमचं असं म्हणणं आहे की बाबांना काही गोळी एखादी चालू असेल आणि ती गोळी वेळेवर मिळाली नाही, म्हणून मिळाली नाही याचं कारण तुमच्यामुळं, कारण तुम्ही जो लाठी हल्ला केला, त्याचं सोमनाथचा तुम्ही जो मर्डर केला, ते बाबाला असं मनामध्ये खतखतत होतं की जर येणाऱ्या भविष्यात पिढीतले जर मुलं संपत असतील तर हा काळ किती खतरनाक आहे हे बाबांना जाणवलं. म्हणून त्यांनी हा पुढे एखादा सोमनाथ या परभणीत घडू नये म्हणून त्यांनी कोंबिंग ऑपरेशन थांबवण्यासाठी पोलीस स्टेशनला, कलेक्टर ऑफिसला जाऊन त्यांनी सांगितलं. मर्दानी आवाजात त्यांचे भाषणं झाले, बोलले, म्हणून त्यांना वेळेवर जेवण न मिळाल्यामुळं, वेळेवर गोळी न मिळाल्यामुळं त्यांचा जे हृदयविकाराच्या तीव्र त्यांचं निधन झालं. त्यांना सर्वस्वी आणि सर्वस्वी जबाबदार परभणी शहरातील जे आहेत, कलेक्टर असतील, SP असतील, तिथला जो PI असेल आणि जो त्यांना हे या मागचं षडयंत्रकार्य, जो मागच्या कार्याचा जो कार्यकर्ता आहे, जो कोणी असेल तो, आणि ज्यांनी या संविधानाचं अवमान केला तो व्यक्ती जो आता दवाखान्यामध्ये आहे, जे तुम्ही म्हणत आहात की तो त्याच्या डोक्यात परिणाम पडलेला आहे, तो या सर्वावर सोमनाथ सूर्यवंशी आणि आमचे बाबा वाकोडे या दोघांचा खून केला म्हणून यांना सहआरोपी करून यांना शिक्षा झाली पाहिजे, असं महाराष्ट्रातील जनतेचं मत आहे. मी काय जे बोलत आहे, जर तुमचं काही मत असेल, मी जर काय बोलत असेल योग्य असेल, तर कृपया तुम्ही मला कमेंट करून सांगाल. मी तर पुन्हा एकदा म्हणतो की तो हृदयविकाराचा तीव्र झटका नसून विजयबाबा यांचाही मर्डर झाला असं मला तरी वाटते, बाकी काही नाही. जय भीम.